संदीपजी देशपांडे अमेय खोपकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना एका नवी मुंबईतल्या विकास कामासाठी भेटायला आलेले होते। गेली 2-3 वर्षांपासून मी तिथं फुल बाजाराच्या संदर्भामधला त्यांचा एक विषय होता, तो अजून पूर्ण झालेला नव्हता। तर त्या संदर्भामध्ये ते भेटायला आले होते। माननीय उपमुख्यमंत्री सह्याद्रीला बैठकीला गेल्यामुळे ते भेटू शकले नाही आणि त्याच्यानंतर याबाबतची सविस्तर चर्चा मी डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, संदीपजी देशपांडे आणि अमेय खोपकर यांनी केलेली। महायुतीच्या फुलाच्या तोरणामध्ये मनसेला सामील करून घेताय का? महायुतीच्या बाबतीमधला निर्णय घेण्याचे सगळे अधिकार हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांना आहेत। आज राजसाहेब देवेंद्रजींना भेटले ही देखील एक पार्श्वभूमी आहे, परंतु ती भेट का होती आम्हाला समजू शकलेली नाही, पण ही भेट नवी मुंबईच्या एका विकास कामासाठी होती। राज ठाकरे सोबत आले तर फायदा होऊ शकतो मुंबईमध्ये। राज ठाकरे सोबत आले तर मुंबईत फायदा होऊ शकतो। राजसाहेबांच्या संदर्भातली भूमिका एकनाथ शिंदे साहेब घेतील। ते दोघेही नेते आहेत, ते दोघं चर्चा करतील, परंतु सकाळी देखील मी सांगितलं की माननीय राजसाहेब जर महायुतीसोबत आले तर नक्की आमचा फायदा होईल। पण 2 ठाकरे एकत्र येतील ही चर्चा। टायमिंग एकीकडे राज ठाकरे हे देवेंद्र फडणवीस तुम्ही सांगताय का कितपत हा फक्त योगायोग समजावा की आजच्या दिवशी दोन्ही भेटी झाल्या। एक महत्त्वाची भूमिका अशी आहे की या युतीच्या बाबतीमध्ये किंवा महायुतीच्या बाबतीमध्ये माननीय देवेंद्रजी भाजपच्या तर्फे निर्णय घेतात, एकनाथ शिंदे साहेब शिवसेनेच्या मार्फत निर्णय घेतात आणि अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मार्फत निर्णय घेतात। पण एकच मला सांगायचं आहे की मी 2 महिन्यापूर्वी असं सांगितलं होतं की युबीटीनं ज्यावेळी अटीचा सिलसिला राजसाहेबांच्या बाबतीमध्ये चालू केला होता की देवेंद्रजी फडणवीस साहेबांना भेटायचं नाही, एकनाथ शिंदे साहेबांना भेटायचं नाही, अमित शहा साहेबांबरोबर संबंध ठेवायचे नाहीत, त्यावेळी देखील मी सांगितलं होतं की राजसाहेब हे स्वाभिमानी नेते आहेत, त्यांचा स्वतंत्र विचार आहे आणि आज त्यांनी देवेंद्रजी फडणवीस साहेबांना भेटून मी कोणाच्याही अटीला जुमानत नाही हे सिद्ध केलेलं आहे। आपण युती महायुती आणि बैठका याची सांगायला झाली। देवेंद्रजी आणि राजसाहेबांची बैठक का झाली हे तेच दोघं जाहीर करू शकतात आणि आजची बैठक इथं मुक्तागिरीवर का झाली हे मी तुम्हाला स्पष्टपणानं सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे या बैठकांचं आणि महानगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बैठकीचा काहीही संबंध नाही। पण एक मात्र नक्की आहे की माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि राजसाहेबांचे हे पूर्वीपासूनचे संबंध आहेत। त्यांनी एकाबरोबर सोबत काम केलेलं आहे, एकाच विचाराचे ते आहेत, त्याच्यामुळे ते महायुती करायची की नाही हे 2 नेते ठरवतील आणि आज त्याच्यामध्ये देवेंद्रजींची राजसाहेबांबरोबर भेट झालेली आहे, त्यांच्या भेटीचं विश्लेषण ते दोघं करतील। राज ठाकरे यांची 3 वेळा वेगवेगळ्या वेळी भेट देखील घेतली आहे, सकारात्मक युती संदर्भात पावलं जी ती उचलली गेली असल्याचं सांगितलं जातं आणि ज्यावेळी 3 चर्चा पुढे सरकली। एकदा मी चौथ्यांदा माननीय एकनाथ शिंदे साहेबांबरोबर भोजनासाठी तिथे गेलेलो होतो, पण मी तिथं 3दा गेलो, खिचडी खाल्ली म्हणून देखील माझ्यावर टीका झालेली होती, पण ती खिचडी जी होती ती घरगुती खिचडी होती, करोनामधली भ्रष्टाचार केलेली खिचडी नव्हती। युतीची खिचडी कधी बनणार? युतीची खिचडी कधी बनणार? युतीची खिचडी त्याच्यामध्ये कुठचे साबुदाणे टाकायचे, मिरच्या टाकायच्या हे सगळं 3 नेते ठरवतील आणि महायुतीची चर्चा हे 3 नेते करतील। आजची दोन्ही बैठका ज्या आहेत ह्या योगायोगानं झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये कुठेही महायुतीची चर्चा झालेली नाही, त्याच्यामध्ये स्वतंत्र विकास कामावर चर्चा आमची तरी झालेली आहे। उद्धवच्या भेटीमुळे विरोधकांना मिरच्या लागल्या, त्यामुळे तुमच्या भेटीमुळे होती की देवेंद्र फडणवीस यांना भेटायचं नाही, मोदींना भेटायचं नाही, एकनाथ शिंदेचं कौतुक करायचं नाही, आज ती अटच राज ठाकरेंनी फेटाळली, याचा अर्थ कुठतरी असा होतोय का की आता उद्धव ठाकरेंचा नाही? मला त्याच्यामध्ये अजून एक प्रश्न पडतो की राजसाहेबांनी कधी सांगितलं होतं की मी युबीटी बरोबर जाणार आहे? युबीटीच्या लोकांना फारच आतुरता लागलेली आहे की राजसाहेब आपल्याबरोबर कधी येतात। ज्या व्यक्तीबरोबर 20-20 वर्ष संपर्क काही लोकांनी ठेवला नाही ते महानगरपालिकेच्या निमित्तानं आता संपर्क ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत। म्हणून मी सांगितलं होतं की राजसाहेब हे स्वाभिमानी आहेत आणि ते कोणाला भेटायचं नाही। मी अजून एक वाक्य आपल्याला सांगितलं होतं की शाळेमध्ये लहानपणी जेव्हा भांडणं होतात त्यावेळी ती मिटवण्यासाठी तू इकडे बघू नको, तिकडे बघू नको, ह्याच्यावर बोलू नको, हे शाळेमध्ये होत असतं, राजकारणामध्ये होत नाही आणि अशा अटी राजसाहेब जुमानणार नाहीत हे मी ऑलरेडी सांगितलेलं होतं। ठाकरे बंधू एकत्र यावे यासाठी बॅनरबाजी जे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात करण्यात येते, त्या बॅनरबाजीच्या मला असं वाटतं ती युबीटीनंच केलेली बॅनरबाजी आहे। महाराष्ट्रातल्या जनतेचा कौल असं काही नाही, महाराष्ट्रातल्या जनतेचा कौल असता तर 20वरनं 21वर गेले असते, 20 वर्ष ते विधानसभेला थांबले आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की राजसाहेबांचा स्वतंत्र पक्ष असल्यामुळे त्यांना त्यांचा निर्णय घेण्याचे अधिकार आहेत।
कुठेतरी वातावरण निर्मिती केली जात होती. फायदा होईल मुंबई महानगरपालिकेत. कुठेतरी राजसाहेब महायुतीबरोबर आले तर नक्की फायदा होईल, परंतु याचा निर्णय शिवसेना म्हणून एकनाथ शिंदेसाहेब घेतील, भाजप म्हणून देवेंद्रजी घेतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून अजितदादा. राजू शेट्टींचं एक वक्तव्य समोर आलेलं आहे. राजू शेट्टी असं म्हणतात, बच्चू कडूंना भेटायला गेले होते तेव्हा ते म्हणतात की जिथे मंत्री भेटतील तिथे अडवा आणि त्यांना तुडवा. ही भाषा कशी वाटते तुम्हाला? हे भावनेच्या भरामध्ये असं होत असतं. शेवटी प्रत्येकाला असं वाटत असतं की मलाच TRP मिळाला पाहिजे. जसं 9 वाजता वाटतं, 9:30 वाजता वाटतं, 10 वाजता वाटतं, तसंच ते असेल. पण राजू शेट्टी देखील आमचे अतिशय चांगले मित्र आहेत. ते देखील लोकशाही जपतात, मानतात. त्याच्यामुळे अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी जर केलं असेल तर ते चुकीचं आहे. मुंबई महापालिकेसाठी रचना जी आहे, वॉर्ड रचना ती आता पाडण्यास सुरुवात झालेली आहे. तोंडावरती आल्यात निवडणुका. युतीची चर्चा कधी पुढच्या टप्प्यामध्ये पूर्ण होईल? योग्य वेळी युतीची चर्चा, महायुतीची चर्चा सुरू होईल आणि योग्य वेळी संपेल. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना के 2 नेता और उसके पहले महाराष्ट्र नवनिर्माण सेना की जो नेता है संदीप जी देशपांडे और अमेय खोपकर, ये माननीय उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब को मिलने के लिए नवी मुंबई के काम के बारे में आए थे, लेकिन एकनाथ शिंदे साहब काम से, मीटिंग से सह्याद्री चले गए. इसलिए मैं वहाँ का गार्डियन मिनिस्टर था पहले, मेरे से बात हो गई, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहब के साथ बात हुई और वो निकल गए.